नमस्कार मंडळी, मी हर्षदा. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत ओझरमधील विघ्नहर गणपतीला. चला तर मग आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, ओझर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आहे. जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर तुम्ही नारायणगावला बसने उतरा आणि त्यानंतर जीप गाडी किंवा ऑटो वगैरे याचा उपयोग करून तुम्ही मंदिरापर्यंत आरामात पोहोचू शकता. नारायणगाव फाट्यापासून ओझर हे 9 किलोमीटर आहे. चला तर मंडळी, आता आपण थोडंफार मंदिराविषयी आणि आपल्या गणपती बाप्पाविषयी जाणून घेऊयात. आता आपण पाहूयात या गणपतीला विघ्नेश्वर असं का म्हटले जाते. खरं तर विघ्न म्हणजे कोणतेही कार्य करताना त्यात आलेल्या अडीअडचणी, आणि हर किंवा हरता म्हणजे त्या अडचणी दूर करणारा किंवा त्याचा नाश करणारा. तुम्हाला माहीत आहे का, या नावामागे सुद्धा एक कथा आहे. पौराणिक कथेनुसार विघ्नासूर नावाच्या राक्षसाने ऋषीमुनींच्या यज्ञात अडथळे म्हणजेच विघ्न आणायला सुरुवात केली होती. मग गणपती बाप्पाने या राक्षसाचा पराभव केला. पराभूत झाल्यावर विघ्नासूर गणपतीला शरण आला आणि त्याने विनंती केली की, प्रभू, तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव घेतले जावे. असे म्हटल्यावर गणपती बाप्पाने त्याची विनंती मान्य केली आणि तेव्हापासून गणपती बाप्पाला विघ्न ईश्वर म्हणजेच विघ्नेश्वर किंवा विघ्नहर असे म्हटले जाऊ लागले. आजही भाविकांची अशी श्रद्धा आहे की ओझरच्या विघ्नहर्त्याचे दर्शन घेतल्यास आयुष्यातील सर्व संकटे व अडथळे दूर होण्यास मदत होते. हे मंदिर 1785 मध्ये बांधले गेले आहे. पेशवा बाजीराव यांचे धाकटे भाऊ चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिराचे शिखर सोन्याने मढवले. मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे सोनेरी शिखर, भव्य दीपमाळा आणि मूर्तीचे सौंदर्य. अष्टविनायकांपैकी हे एकमेव मंदिर आहे ज्याचे शिखर पूर्णपणे सोन्याने मढलेले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी 2 विशाल दगडी दीपमाळा आहेत. त्रिपुरा पौर्णिमेला जेव्हा या पेटवल्या जातात तेव्हा त्याचे दृश्य खूप विलोभनीय असते. विशेष म्हणजे बाप्पाची मूर्ती ही पूर्वाभिमुख असून तिच्या डोळ्यात पाचू आणि कपाळ व नाभीवर हिरे जडवलेले आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी आणि सिद्धी यांच्या पितळी मूर्ती आहेत. मी जेव्हा दर्शनासाठी इथे आले तेव्हा इथे गणेश याग चालू होता. गणेश याग म्हणजे गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी केला जाणारा एक अत्यंत पवित्र व शक्तिशाली असा अग्निविधी. अडथळे दूर करण्यासाठी व जीवनात सुख समृद्धी मिळवण्यासाठी हा याग केला जातो. या विधीमध्ये 10 किंवा 11 ब्राह्मण एकत्र बसून गणेश अथर्वशीर्षाचे हजारो वेळा पठण करतात. विशेषतः विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी किंवा गणेश जयंती या दिवशी हा याग केला जातो. मंदिराच्या बाजूला कुकडी नदी आहे. विशेष आकर्षण म्हणजे कुकडी नदीच्या पात्रात पाण्याचा वेग आणि प्रवाहामुळे दगडांमध्ये नैसर्गिकरित्या रांजण खळगे तयार झाले आहेत. हे दृश्य अगदी बघण्यासारखे आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू फॉर वॉचिंग. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.